आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगे यांच्या यात्रेचा मार्ग आता समोर आहे। 28 तारखेला ते मुंबईमध्ये पोहोचणार आहेत आणि आम्ही हिंदूच आहोत, गणेश भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, असं वक्तव्य सुद्धा जरांगे यांनी केलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मार्ग नेमका कसा असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 27 ऑगस्ट सकाळी अंतरवाली सराटीमधून मोर्चाला सुरुवात होईल। 27 ऑगस्टला रात्री जुन्नर इथं त्यांचा मुक्काम असेल, म्हणजे उद्या 28 ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावर ते दर्शन घेतील। चाकण, लोणावळा, पनवेल, चेंबूर मार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर येतील आणि या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, आपण पाहतो सरकार जरी आवाहन करत असलं की तुम्ही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येऊ नका, त्यानंतर सुद्धा आता सगळी तयारी झाल्याचं पाहायला मिळतंय। 28 तारखेला मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार, त्यांचं काय म्हणणं आहे सरकारच्या आवाहनानंतर? अगदी खरं आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उद्या अंतरवाली सराटीतून सकाळी 10 वाजता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत आणि 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी ते मुंबईत दाखल होतील। आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे मुंबई दौऱ्याचा जो रोड मॅप आहे तो आपल्या समोर आलेला आहे आणि त्यानुसार मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी साधारण 10 वाजता सकाळी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघतील आणि त्यानंतर त्यांचा पहिला जो उद्याचा मुक्काम आहे तो जुन्नर या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर 28 तारखेला ते शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर दर्शनानंतर ते आपला पुढचा जो प्रवास आहे तो सुरू करतील। आपण जर पाहायला गेलं तर 28 तारखेला सायंकाळी मनोज जरांगे पाटील हे चेंबूर मार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल होणार आहे आणि त्यानंतर 29 तारखेला मनोज जरांगे आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। आपण जर पाहायला गेलं तर उद्या गणेशोत्सव साजरा होणार आहे आणि असं असताना मुंबईमध्ये आधीच गर्दी असते, त्यातच मनोज जरांगे आणि मराठा समाज देखील मुंबईत मोठ्या संख्येने दाखल होणार आहे। त्यामुळे एकूणच त्या ठिकाणची जी पोलीस यंत्रणा आहे यांचा डोक्याचा ताण जो तो देखील वाढणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगेंना वारंवार आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही मुंबईला येऊ नका, मात्र तरी देखील मनोज जरांगे सध्या मुंबई येण्यावर ठाम आहेत। अवघा एक दिवस बाकी मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला आणि त्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा मार्ग सुद्धा ठरलेला आहे। मनोज जरांगे मुंबई यात्रेवर ठाम आहेत। गौरव, ताजे अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।